नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे इन्स्टंट पुडिंग. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. या ठिकाणी मी कढई घेतली आणि कढईमध्ये एक पळी मी साखर टाकून घेतलेली आहे. आता या साखरेपासून आपल्याला कॅरमेल तयार करायचं आहे. त्यासाठी आपल्याला थोडंसं पाण्याचा पण वापर करावा लागणार आहे ह्यामध्ये. थोडं साखर कशी होते, जसं पाणी आटतं तसं साखर घट्ट होते. पण त्यासाठी थोडंसं त्या ठिकाणी आपल्याला पाणी टाकून परत त्याला मिक्स करायचं असतं. ह्या ठिकाणी मी मिक्सरच्या भांड्यात पाव घेतला होता. 3 पाव मी ह्या ठिकाणी टाकून घेते. तुकडे तुकडे करून घ्यायचेत आपल्याला. बघा ह्या ठिकाणी आणि त्यांनी पाणी सोडलेलं आहे. मी तरी थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि मोठा गॅस ठेवायचा, पण लय पण मोठा नाही ठेवायचा. करपून जातो कॅरमेल, त्यासाठी एकदम कमी जास्त फ्लेमवरती आपल्याला त्याला मिक्स करायचा असतो. बघू शकता ह्या ठिकाणी मी पावाचा क्रश करून घेतलेला आहे. आता ह्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे. पाव भिजतील एवढं दूध टाकून घ्यायचं आहे आपल्याला. फुल फॅट दूध पाहिजे ह्यासाठी. नेक्स्ट मी ह्या ठिकाणी थोडी साखर टाकलेली आहे. तुम्हाला चवीनुसार तुम्हाला कशी पाहिजे तेवढी टाकू शकता. नंतर 1 अंडा आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. कॅरमेल तयार झालेला आहे बघा आपला. गॅस मी बंद केला ह्या ठिकाणी, का तर लगेच कॅरमेल करपून जातो, त्यामुळे टेस्ट त्याची वेगळी येते. मी एक टिफिनच्या डब्यामध्ये मी ते कॅरमेल काढून घेतलेले आणि त्याला स्प्रेड करून घेतलेला आहे. कॅरमेल जसा गार होतो तसा तो घट्ट होत जातो. सेम आपल्याला पटपट ही प्रोसेस करावी लागते. नंतर बघा ह्या ठिकाणी कॅरमेल घट्ट झालेला आहे. जरा थंड होऊन दिल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बॅटर टाकायचं आहे. बघू शकता ह्या ठिकाणी मी ह्यामध्ये बॅटर टाकून घेतलेलं आहे. एकदा स्टॅप करायचं आणि नंतर ते आपल्याला स्टीम करायला ठेवून द्यायचं. इडलीच्या भांड्यामध्ये तुम्ही त्याला सेट करू शकता. अर्ध्या तासासाठी आपल्याला सेट करायचं असतो. मी ह्या ठिकाणी कुकरचं भांडं घेतलेलं आहे, त्यात वाटी टाकलेली आहे आणि त्याच्यात हे अर्धा तास शिजवून घेतलेलं आहे. शिजवून झाल्यानंतर प्लेटमध्ये काढल्यावरती त्याची जी लुक आहे तो असा दिसतो बघा. खूप सुंदर आणि गोड अशी आपली ही जी पुडिंग आहे ती तयार झाली होती. माझ्या मुलाला तर ही डिश खूप आवडली. तो खूप एक्सायटेड होता ही खायला आणि त्यांनी सगळी ही डिश संपवली. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन जे व्हिडिओज आहेत ते माझे तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू.